सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 अतिमहत्त्वाचे प्रश्न. सराव प्रश्नपत्रिका भाग 3 IBPS आधारित प्रश्न. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमधलं सखोल विश्लेषण. चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या चॅनलवरती. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा KBS स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलला. चला पाहूया ही प्रश्नपत्रिका. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती आता चालू झालेली आहे. हा तिसरा व्हिडिओ आहे मित्रांनो. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 वरता आणि बँकिंग व सहकारचे प्रश्न आपण पाहतोय. पहिला प्रश्न बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर म्हणजेच DCC बँकांवर मुख्यत्वे कोणाचं प्रशासकीय नियंत्रण असतं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सहकार आयुक्त आणि निबंधक. रजिस्ट्रार, सब रजिस्ट्रार म्हणतो आपण त्यांचं, आणि निबंधक ज्याला म्हणतात राज्य सरकारचे असतात ते, राज्य शासनाचे, त्यांचं याच्यावर प्रशासकीय नियंत्रण असतं. डायरेक्ट नियंत्रण नाबार्डचं असतं मित्रांनो. ठीक आहे, उत्तर पर्याय क्रमांक क असेल. 2 नंबरचा प्रश्न बघा, बँकेत उघडण्यात येणारी खात्याचा उपयोग किंवा जे येणारी खातं असतं त्याचा योग्य विस्तार किंवा फुल फॉर्म काय आहे? तर येणारीचा फुल फॉर्म आहे मित्रांनो नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट. पर्याय क्रमांक 1 किंवा अ हे याचं योग्य उत्तर आहे. नॉन रेसिडेंट इथला तो रहिवासी नाही आहे, त्याचं एक्सटर्नल अकाउंट असतं बँकेत, त्याला येणारी खातं म्हणतात. 3 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संस्था भारतातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पुनर्वित्त म्हणजे रिफायनान्स पुरवणारी सर्वोच्च संस्था आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नाबार्ड. नाबार्ड आपल्याला भारतातील कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचा रिफायनान्स करते. तर नाबार्ड 12 जुलै 1982ला स्थापन झालेली आहे के शिवरामन समितींच्या शिफारसीनुसार. ठीक आहे. 4 नंबरचा प्रश्न बघा, बँकिंग क्षेत्रात वापरला जाणारा ANBC हा शब्द कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ, ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट. हे ॲडजस्टेड नेट बँक असतं, त्याचं क्रेडिट या क्षेत्राशी हा संबंधित वापरला जाणारा बँकिंगचा एक शब्द आहे. ठीक आहे. 5 नंबरचा प्रश्न बघा, प्राथमिक कृषी पतसंस्था ज्याला PACS या सहकारी पतपुरवठा रचनेत कोणत्या स्तरावर कार्यरत असतात असं विचारलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गाव किंवा स्थानिक स्तर. पर्याय क्रमांक क. ठीक आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत ज्या प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी असतात, ह्या गाव आणि स्थानिक स्तरावर असतात. आपण DCC बँक्स म्हणतो त्या जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर असतात आणि राज्य पातळीवर राज्य बँक असतात. ठीक आहे. 6 नंबरचा प्रश्न बघा, बँकिंग लोकपाल योजना अंतर्गत ग्राहकाला तक्रार करण्यासाठी किती शुल्क द्यावे लागते? ठीक आहे. सो बँकिंग लोकपाल योजना अंतर्गत ग्राहकाला 1 रुपयाही द्यायला लागत नाही. पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. कोणतेही शुल्क त्याला लागत नाही, मोफत आपण तक्रार करू शकतो. 7 नंबरचा प्रश्न आहे बघा, रिझर्व्ह बँकेने जर रेपो रेट वाढवला तर बाजारातील पैशाच्या तरलतेवर काय परिणाम होतो? लिक्विडिटीवर काय परिणाम होतो? जर रिझर्व्ह बँकने रेपो रेट वाढवला तर तरलता कमी होते मित्रांनो, म्हणजे जो पैसा आहे तो बाजारामध्ये कमी प्रमाणात तरल होतो. ठीक आहे. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता दस्तऐवज डॉक्युमेंट बँकिंगमध्ये KYCसाठी अधिकृत वैध दस्तावेज म्हणून मानला जात नाही? ठीक आहे. KYC करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वोटिंग ID कार्ड लागतं, मात्र रेशन कार्ड लागत नाही. सो रेशन कार्ड वैध मानलं जात नाही. पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. धनादेशाच्या डाव्या कोपऱ्यात 2 समांतर रेषा मारणे म्हणजे काय? जो धनादेश असतो म्हणजे चेक असतो त्याच्या डाव्या कोपऱ्यात 2 रेषा मारल्या जातात, त्याचा अर्थ असतो धनादेशाचे रेखांकन, क्रॉसिंग करणं. त्याचं पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, धनत्रयी किंवा बँकेचे निष्क्रिय उत्पन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या NPAचा अर्थ काय? तर नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, बँकेचं निष्क्रिय उत्पन्न. ठीक आहे. हे त्याचं NPA म्हणून ओळखलं जातं. 10 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कुठला आहे? पर्याय क्रमांक ब, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. 11वा प्रश्न बघा, भारतात चलनी नोटा फुगवण्याचा किंवा छापण्याचा कायदेशीर अधिकार फक्त कोणाला आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. RBI फक्त काय करतं? छापण्याचा कायदेशीर अधिकार आहे. 12 नंबरचा प्रश्न बघा, सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची म्हणजेच नोटीस, जी सहकारी संस्था आहे त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा असते, त्याची नोटीस सदस्यांना किमान किती दिवस आधी मिळणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे? तर 14 दिवस. ठीक आहे. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. 13 नंबरचा प्रश्न बघा, IMPS या इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण प्रणालीचा विस्तार काय आहे? तर याचा फुल फॉर्म विचारलेला आहे. IMPSचा
सो इमिडिएट पेमेंट सर्व्हिस ज्याला म्हणतात, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस, मग हा 1 नंबरचाच ऑप्शन आहे. ठीक आहे. 14 नंबरचा प्रश्न बघा, मुदती ठेव ज्याला फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो, FD म्हणतो, खात्यावर चक्रवाढ व्याज साधारणपणे किती कालावधीनंतर आकारले जाते, तर त्रैमासिक, दर 3 महिन्यांनी आपण काय करतो, त्याच्यावर चक्रवाढ व्याज आकारतो. तर पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर होईल. 15 क्रमांकाचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला, तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा 1960ला सहमत करण्यात आलेला आहे. याचा पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. DCCची प्लेलिस्ट बघून ठेवा. सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये येणार आहेत. प्लेलिस्टमध्ये जिल्हा बँकिंगवरचे सगळे प्रश्न आपण टाकतोय, IBPS पॅटर्ननुसार आहेत आणि इथून पुढेही तुम्हाला प्रश्न येत राहतील, सिरीज येत राहतील. त्यामुळे कंटिन्युअस वॉच करा मित्रांनो. ठीक आहे, आणि सबस्क्राईब करून घ्या महत्त्वाचं. 16 नंबरचा प्रश्न बघा, ATM मधून पैसे काढताना चुकीचा पिन जर सलग किती वेळा टाकल्यास कार्ड तात्पुरते ब्लॉक होते, 3 वेळा. हे सगळ्यांना माहिती आहे. पर्याय क्रमांक B याचं योग्य उत्तर आहे. 17 नंबरचा प्रश्न बघा, बँकेमध्ये ग्राहकांनी ठेवलेल्या लॉकरच्या सुविधेमध्ये बँक आणि ग्राहक यांच्यात कोणता संबंध असतो, तर बँकेमध्ये जर ग्राहकानं लॉकरच्या सुविधेमध्ये आपलं काही ठेवलं साहित्य, तर याच्यामध्ये लेसर अँड लेसॉर म्हणजे ज्याला भाडेकरू आणि घरमालक असं आपण म्हणतो. ठीक आहे. धनको ऋणको हे व्याजाशी संबंधित आहे. ठीक आहे. याच्यामध्ये भाडेकरू आणि घरमालक, B या क्रमांकाचं योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा, बँकेत मृत व्यक्तीच्या खात्यातील रक्कम वारसाला मिळण्यासाठी कोणता दस्तऐवज सर्वात महत्त्वाचा आहे, तर याच्यासाठी तुम्हाला वारसा प्रमाणपत्र लागतं. पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न बघा, बँक रेट म्हणजे काय, तर बँक रेट म्हणजे RBI ज्या व्यापारी बँकांना दीर्घ मुदतीचे कर्ज ज्या दराने देतं त्याला बँक रेट म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक B किंवा B हे याचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, धनादेशाची वैधता म्हणजे चेक जारी केल्या जाणाऱ्या तारखेपासून किती महिन्यांची असते, तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असावं. 3 महिन्याची वैधता असते. पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आणि DCC बँकेच्या संपूर्ण डिटेल्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.